सर्वसामान्यांच्या ताटातील वरण भात सुद्धा आता महाग झालेला आहे। डाळींनंतर आता तांदळाचे दर सुद्धा वाढलेले आहेत। यंदा तांदळाच्या उत्पादनात घट झालेली आहे। परिणामी आता पावसाळ्याच्या तोंडावरही दरवाढ झाली आहे। गेल्या वर्षी कालीमुछ तांदूळ हा 4,500 रुपये प्रति क्विंटल इतका होता। यंदा 5,500 रुपये क्विंटलवर तो पोहोचलेला आहे। चिनोरचे दर 6,000 रुपयांवरून 7,200 ते 7,500 रुपयांवर पोहोचलेत आणि सोबतच इतर सर्व प्रकारातील तांदळांची सुद्धा वाढ झालेली आहे। तर बाजारातील सध्याचे तांदळाचे आणि डाळींचे दर नेमके काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कालीमुछ 5,500 रुपये, चिनोर 7,500 रुपये, इंद्रायणी 6,500, आंबे मोहर 7,800 रुपये। तर हे आपण सध्याचे तांदळाचे दर पाहतोय। डाळी कडाडलेले आहेत आणि आता तांदळांचे दर सुद्धा वाढलेले आहेत। तर डाळींचे दर नेमके काय आहेत? तूर डाळ आधी 140 रुपयांना मिळत होती, आता 180 रुपये मोजावे लागतात। हरभरा डाळ 70 रुपयांवरून 90 रुपये झाली आहे। उडीद डाळ 112 रुपयांवरून 130 रुपये इतकी झाली आहे। त्यामुळे आता सामान्यांच्या ताटामधला डाळ भात सुद्धा महागलेला आहे।